तूप चांगलं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये तूप चांगलं गरम झाल्यावर आपण त्याच्यामध्ये जे हे मिक्स ड्रायफ्रूट आहे, काजू, बदाम आणि पिस्ता, ते गोल्डन होईपर्यंत थोडे परतून घेऊया. तुम्ही बघू शकताय आपले ड्रायफ्रूट्स चांगले गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. तर आता आपण हे काढून घेऊया. आणि हे ड्रायफ्रूट परतून झाल्यावरती जे हे आपलं तूप शिल्लक राहिलेलं आहे त्याच्यातच आपण खजूर टाकून घेणार आहोत. आणि खजूर याच्यात चांगला परतून घ्यायचा आहे. आपल्याला परतून घ्यायचा आहे. थोडा खजूर मऊ व्हायला पाहिजे. आणि खजूर मऊ झाला की मग त्याचं आपल्याला तर आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहे. पाहू शकताय तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकू शकता याच्यामध्ये. आता तुम्ही पाहू शकताय आपले ड्रायफ्रूट्स चांगले ह्या खजूरमध्ये मिक्स झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करूया. तुम्ही बघू शकताय आपले खजूर आणि ड्रायफ्रूट्स चांगले मिक्स झालेले आहेत. आता याचा आपण एक गोळा बनवून घेऊया. आता तुम्ही असा पेपर वापरू शकता किंवा प्लास्टिकचा पेपर वगैरे, बटर पेपर वगैरे असेल तर तोही यूज करू शकता. तर आपण याचा चांगला रोल करून घेऊया. आता हा रोल आपला व्यवस्थित झालेला आहे. हा आपण असंच फोल्ड करून 5 ते 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवूया. आता 10 मिनिटं झालेले आहेत. आपण फ्रीजमधून हा रोल काढून घेतलेला आहे. पाहू शकताय तुम्ही एकदम छान सेट झालेला आहे. जरा पण असं चिकट वगैरे लागत नाही आहे, व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण याच्या वड्या कट करून घेऊया. तुम्ही बघू शकताय किती छान प्रकारे आणि इझिली ह्या वड्या कट होत आहेत. हे आहे स्वीट. बघू शकता किती छान आणि सुंदर दिसत आहे. सगळे ड्रायफ्रूट्स